स्टुडंट, आज आपण पहिल्या चॅप्टरची एक्झरसाइज लर्न करणार आहोत. तर तुम्ही समजून घ्या आणि लिहून पण घ्या ही एक्झरसाइज. सो लेट अस स्टार्ट. बघा, पहिला क्वेश्चन आहे, यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाय, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. म्हणजे विटाकरच्या मेथडनी तुम्ही बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाय, अल्गी, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मायक्रोब्स यांचं क्लासिफिकेशन करा. तर इथे बघा, इथे कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सगळेचे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांना आधी दोन भागामध्ये विभागलं आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे असे की ज्यांचे सेल हे सिंपल आहे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल ऑर्गॅनल्स नाही, त्यांना प्रोकॅरियोट्स म्हणतो आपण. इकडे यूकॅरियोट्स म्हणजे असे सेल की कॉम्प्लेक्स सेल म्हणू, त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे सेल ऑर्गॅनल्स आहे, ते म्हणजे यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स बॅक्टेरिया आणि यूकॅरियोट्स आहे प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी. तर सगळ्याच्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे ते टोटल 5 भागामध्ये केलेलं आहे. बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी अँड व्हायरसेस. हे तुम्हाला माहीतच आहे. इथे व्हायरसेस नाही, त्यामुळे इथे आपण लिहिलेलं नाही आहे. दुसरा क्वेश्चन, कंप्लीट द 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल, प्लांट्स अँड फंजाय. तर तुम्हाला इथे काय, इथे हे ब्रॅकेट तुम्हाला फिल करायचे होते. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथे लिहायचं होतं तुम्हाला प्रोकॅरियोट्स. नंतर युनिसेल्युलर हे आधीच लिहिलं आहे, तिथे तुम्हाला इथे लिहायचं आहे किंगडम मोनेरा. तुमच्या लक्षात आलेलं असेल की सगळ्या प्रोकॅरियोट्सचा समावेश किंगडम मोनेरामध्ये करण्यात आलेला आहे. युनिसेल्युलर आधीच लिहिलेलं आहे तिथे, आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे प्रोटिस्टा. इथे लिहायचं आहे यूकॅरियोट्स. इकडे प्रोकॅरियोट्स, इकडे यूकॅरियोट्स. इथे युनिसेल्युलर आहे, तर इथे काय येईल मल्टीसेल्युलर. सगळ्या युनिसेल्युलर पण यूकॅरियोट्स यांचा समावेश कशामध्ये करण्यात आला, प्रोटिस्टामध्ये करण्यात आला. नंतर मल्टीसेल्युलर यूकॅरियोट्स कोण आहेत, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन. तुमच्या लक्षात आलाच असेल. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 5 किंगडममध्ये करण्यात आलेलं आहे. हे त्याचा चार्ट होता. आता बघा, क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट माय पार्टनर. माझा पार्टनर शोधा किंवा जोड्या लावा. इथे म्हटलेलं आहे फंजाय, क्लोरेला, प्रोटोझोआ, बॅक्टेरियोफाज, व्हायरस, कॅन्डिडा, अल्गी, अमिबा आणि बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. तर तुम्हाला पार्टनर शोधायचं आहे. बघा, फंजाय इथे काय येईल, फंजाय इथे येईल कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, व्हायरस बॅक्टेरियोफाज, अल्गी क्लोरेला, बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. सो तुमच्या लक्षात आलंच असेल हे. आता आपण जाऊया नंतरच्या क्वेश्चनकडे. हा आपला नंतरचा क्वेश्चन आहे. बघा, इथे म्हटलेलं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. खालचे वाक्य चुकीचे आहे की बरोबर आहे हे लिहा, आणि जर चुकीचे असेल तर ते एक्सप्लेन करा. ओके. बघा, पहिला, लॅक्टोबॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली दह्यातले बॅक्टेरिया हे हार्मफुल बॅक्टेरिया आहे का, नाही. सो फॉल्स. लॅक्टोबॅसिलिया आर युजफुल बॅक्टेरिया. बी, सेल वॉल ऑफ फंजाय इज मेड अप ऑफ कायटिन. ट्रू, बरोबर आहे. फंजायची जी सेल वॉल असते ती कायटिनने बनलेली असते. ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज सुडोपोडिया. अमिबाचा लोकोमोटरी ऑर्गन सुडोपोडिया आहे हा. हे बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. सो ट्रू. टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. बरोबर आहे. सो ते ट्रू लिहिलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 बघा, गिव रिझन, गिव आन्सर. स्टेट द मेरिट्स ऑफ विटाकर मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे विटाकरनी जे क्लासिफिकेशन केलं त्यांचे मेरिट्स किंवा त्याचे गुण कोणते आहेत, चांगले गुण कोणते आहेत. बघा, पहिला आहे प्रोकॅरियोट्स डिफर फ्रॉम अदर अँड गॉट सेपरेट प्लेस. विटाकरनी जे क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये त्यांनी प्रोकॅरियोट्स हे बाकीच्यापासून वेगळं ठेवलं आणि त्यांना सेपरेट ठेवलं आणि स्थान दिलं.
युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम केप्ट सेपरेट. त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांना सेपरेट ठेवलेलं आहे. थर्ड, फंजाय प्लेस सेपरेटली. फंजायला एक वेगळं स्थान देण्यात आलेलं आहे. ऑटोट्रॉप्स अँड हेटरोट्रॉप्स सेपरेट. ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचा स्वतःप्रमाणे, हेटरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यावर जो डिपेंड असते फूडसाठी त्याला हेटरोट्रॉप्स म्हणतो. हे सुद्धा सेपरेट दाखवलेले आहे. आणि शो इव्हॉल्युशन. पाचवं आहे शो इव्हॉल्युशन. त्याने आपल्या क्लासिफिकेशनमध्ये उत्क्रांती होताना दाखवलेली आहे. कारण की लॅक्टोबॅसिलसपासून तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून पर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन दाखवलेलं आहे. क्वेश्चन नंबर बी, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेसची कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. बघा कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिला आहे व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली स्मॉल इन साईज अँड कॅन बी सीन ओनली विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. व्हायरसेस खूपच लहान आहे आणि त्याला बघण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA और RNA कवर्ड बाय प्रोटीन कोट. व्हायरसेस हा एक लॉंग मॉलिक्यूल आहे जो DNA आणि RNA बनलेला आहे आणि त्याच्यावरती प्रोटीनची कवरिंग आहे. थर्ड, व्हायरस इज ए एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. व्हायरस हा धड लिव्हिंगही नाही आणि तो नॉन लिव्हिंगही नाही, तो दोघांच्या बाउंड्रीवरचा आहे. नंबर 4, व्हायरस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल. व्हायरसमुळे अनेक ॲनिमलला आणि प्लांटला डिसीजचं कारण होतात. सो सी क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंजाय. फंजायचं पोषण एक्सप्लेन करून सांगा. मोस्ट ऑफ द फंजाय आर सॅप्रोफॅटिक इन देअर न्यूट्रियंट. फंजाय हे सॅप्रोफॅटिक असतात, म्हणजे जे मेलेले कुजलेले पदार्थ खाऊन जगतात त्यांना आपण सॅप्रोफॅटिक म्हणतो. सेकंड, दे ॲब्झॉर्ब फूड फ्रॉम डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. ते सॅप्रोफॅटिक असतात, ते आपले फूड हे डेड आणि डिकिंग ऑर्गॅनिक मॅटरपासून मिळवतात. तर अशा प्रकारचं पोषण किंवा न्यूट्रिशन हे कोणाचं आहे, हे फंजायचं आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता स्टुडंट बघा डी क्वेश्चन. विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये कोणकोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा समावेश होतो. ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी यांचा समावेश होतो. आता 6वा क्वेश्चन बघा. हू ॲम आय. मी कोण आहे मला ओळखा. आय डोंट हॅव न्यूक्लियस, सेल ऑर्गनल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन. मला न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गनल्स नाही आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही. मी कोण आहे. मी आहे बॅक्टेरिया किंवा किंगडम मोनेरामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम ते. दुसरा, आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स. मला न्यूक्लियसही आहे आणि सेल ऑर्गनल्सही आहे. मला ओळखा मी कोण आहे. मी आहे प्रोटिस्टा किंवा प्रोटोझोआ. प्रोटिस्टा किंवा प्रोटोझोआमध्ये जे ऑर्गॅनिझम आहे ते अशाच प्रकारचे असतात. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असते, सेल ऑर्गनल्स असते. सी बघा. आय लिव्ह ऑन डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. मी मेलेल्या कुजलेल्या पदार्थ खाऊन जगतो. मी कोण आहे ओळखा मला. फंजाय. डी, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. माझं रिप्रोडक्शन सेल डिव्हिजनद्वारे होते. मी कोण आहे सांगा. मी प्रोटोझोआमधला ऑर्गॅनिझम आहे, जसं अमिबा, पॅरामिशम हे. ई, आय कॅन रिप्रोड्यूस माय रिप्लिकेशन. मी माझी प्रतिकृती तयार करू शकतो, मी माझी कॉपी तयार करू शकतो. मला ओळखा मी कोण आहे. मी व्हायरस आहे. एफ, आय ॲम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन. मी हिरवागार आहो पण मला कोणताही ऑर्गन नाही. मला ओळखा मी कोण आहे. मी अल्गी आहे. क्वेश्चन नंबर 7 स्टुडंट आपल्या डायग्रामचा आहे. हे बघा इथे डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया काढून दाखवलेले आहे. हे बघा बॅक्टेरियाचे 4 प्रकार. असा जो गोलाकार बॅक्टेरिया असतो तो कोकस, थोडा लंबवर्तुळाकार असतो तो म्हणजे कोकोबॅसिलस, COCCO, कोकोबॅसिलस. हा जो बॅक्टेरियाचा प्रकार आहे तो आहे बॅसिलस. आणि हा कॉमासारखा जो तुम्हाला दिसत आहे बॅक्टेरिया तो आहे वायब्रो. तर हे 4 बॅक्टेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ड्रॉ करायचे आहे. इकडे पॅरामिशियमची डायग्राम तुम्हाला काढायची. हे बघा स्लिपर शेप पॅरामिशियम. हा बघा याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे, हे सिलिया आहे त्याचे. इकडे हे वॅक्युल्स, आणि इकडे हे अंदर आतमधलं प्रोटोप्लाझम आहे. सो दिस इज द पॅरामिशियम.
आता जाऊ आपण 7C क्वेश्चनकडे. बघा, तुम्हाला बॅक्टेरियोफेज या व्हायरसची डायग्राम काढायची आहे. बघा, तुम्हाला अशी डायग्राम काढायची आहे. हे आहे त्याचं प्रोटीन कवर, हे आतमधलं स्पायरल शेप DNA, हे त्याचं कॉलर आहे आणि हे त्याची टेल फायबर आहे. तुम्हाला माहीतच आहे बॅक्टेरियोफेज हा असा व्हायरस आहे की जो बॅक्टेरियाच्या आतमध्ये जातो आणि बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतो. 8वा क्वेश्चन बघा, अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज, बॅक्टेरिया, फंजा, व्हायरस अँड ॲल्गी. तुम्हाला यांचे साईज हे लहान्यापासून ठेवून वरपर्यंत न्यायचे आहे. म्हणजे ज्याचा साईज सर्वात कमी आहे त्याला आधी ठेवून ज्याचा साईज मोठा आहे त्याला समोर दाखवायचं आहे. असेंडिंग ऑर्डरनी तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामधला सगळ्यात लहान ऑर्गॅनिझम कोणता? व्हायरस, त्यानंतर बॅक्टेरिया, त्यानंतर फंजाय, त्यानंतर अल्गी. तर हे एक्झरसाईज होते स्टुडंट. तुम्हाला एखादा प्रश्न समजला नाही तर मला तुम्ही फोन करून विचारा.